कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचे अर्जंट सूचना। आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी फायनल करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया 100% पूर्ण झाली। कर्जमाफीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून या संदर्भातील तज्ज्ञ समितीचा सविस्तर अहवाल आता राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे। कालच सर्व बँकेकडून माहिती मागवण्यात आली आहे, ज्यामुळे आता सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। फायनल यादीमधून लाखो शेतकरी अपात्र झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँकेकडून शेतकऱ्यांची सगळी माहिती मागवली होती। कशा पद्धतीचे कर्ज घेतले, किती फेडले, तर लावलेल्या नवीन निकषानुसार जवळपास 70 लाख शेतकरी या संपूर्ण प्रक्रियेतून बाद झाले आहेत। काल मध्यरात्री मंत्रिमंडळाची एक निर्णायक बैठक पार पडली। या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे। आता जर तुमच्याकडून ही एक चूक घडली तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण होईल। आता समितीचा अहवाल पूर्ण होऊन तो सादर देखील झाला आहे। त्यामुळे यापुढील टप्प्यात बँकांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी आता सक्रिय झाले आहेत। हे अधिकारी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा घरापर्यंत येऊन वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत। बँकांच्या स्तरावर ही चौकशी आणि पडताळणीची मोहीम आता वेग घेत आहे। अशा परिस्थितीत जे शेतकरी माहिती पुरवताना किंवा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करताना चूक करतील ते या मोठ्या ऋणमुक्ती योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे। जी बाब बँकेच्या कामकाजाशी निगडीत आहे ती जर तुम्ही त्वरित पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो, अन्यथा एका किरकोळ चुकीमुळे तुम्ही या मदतीपासून मुकू शकता। सध्या शासनाच्या निर्देशानुसार बँकांच्या माध्यमातून कृषी कर्जाचा संपूर्ण डेटा आणि माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। कालच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार प्रत्येक खातेदाराची वैयक्तिक माहिती बँक आता जमा करत आहे। ही माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असताना जर शेतकऱ्यांनी हे कार्य तातडीने पूर्ण केले नाही तर तुमच्या कर्जमाफीवर टांगती तलवार राहू शकते। मग आता तुम्हाला नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आहे? कर्जमाफी पदरात पाडण्यासाठी कोणती चूक टाळणे अनिवार्य आहे आणि कोणते काम तुम्हाला लवकरात लवकर आटोपायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कर्जमाफीची खरोखर गरज असेल आणि तुम्हाला तुमचे खाते नील करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण सध्याच्या घडीला केलेली एक छोटीशी गल्लत तुमचे कर्जमाफीचे स्वप्न धुळीस मिळवू शकते, असा थेट इशारा खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे जे मोठे जन आंदोलन झाले त्यानंतर प्रशासनाने एक तारीख निश्चित केली होती आणि ती तारीख आहे 30 जून। 30 जूनच्या आत कर्जमाफीची कार्यवाही पूर्ण करण्याचे वचन देण्यात आले होते। सुरुवातीला अनेक शेतकरी बांधवांना ही बाब केवळ घोषणा वाटत होती, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः ग्वाही दिली आहे की आगामी अर्थसंकल्पात आम्ही कर्जमाफीसाठी विशेष आर्थिक तरतूद बजेट करत आहोत। त्याचप्रमाणे राज्याचे कृषीमंत्री देखील आता ठामपणे सांगत आहेत की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती निश्चितपणे होणार आहे। वास्तविक हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि संघर्षाचे मोठे यश मानले पाहिजे। आता जी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या समितीने आपला अंतिम टप्प्यातील अहवाल सरकारकडे सादर केला आहे। या अहवालानंतर आता सरकारने बँकांना कडक सूचना दिल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि इतर राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्याकडून शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले आहे त्या सर्व बँका आता माहितीची जुळवाजुळव करण्यात मग्न आहेत। बँकांना आता अंतिम मुदत म्हणजे अल्टिमेटम देण्यात आली आहे। कामाचा शेवटचा टप्पा शिल्लक असून प्रत्येक शेतकऱ्याची आता बँक स्तरावर सखोल पडताळणी केली जाणार आहे। या प्रक्रियेत अनेक तांत्रिक मुद्द्यांमुळे असंख्य शेतकरी अडकण्याची भीती आहे, ज्यामुळे त्या 70 लाख शेतकऱ्यांच्या अपात्रतेचा आकडा समोर आला आहे। आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जी समिती नेमली गेली होती त्यांनी आपल्या अहवालात नेमके काय नमूद केले आहे? अशा कोणत्या त्रुटी समितीला दिसून आल्या आहेत ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर आहेत? कोणती ती चूक आहे जी तुम्ही टाळली पाहिजे यावर आपण प्रकाश टाकूया। हा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे एकही क्षण दुर्लक्षित करू नका, कारण तुमची एक चूक तुमचे लाखो रुपयांचे नुकसान करू शकते। सरकारने घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती।
या समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी आपला अहवाल आता सादर करण्यास प्रारंभ केला आहे. या रिपोर्टमधील सर्वात कळीचे मुद्दे कोणते आहेत आणि बँकांच्या माध्यमातून तुमची तपासणी कशी केली जाणार आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. बँक अधिकारी तुम्हाला नेमके काय विचारणार आहेत आणि बँक खात्याच्या संदर्भात तुम्ही कोणती चूक करायची नाही हे लक्ष देऊ नये का? समितीने आपला अहवाल सादर करताना काही कडक निकष लावले आहेत. यामध्ये त्यांनी थकीत कर्जदारांच्या जिल्हानिहाय याद्या तयार केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक बँकांनुसार किती शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे याची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे कर्ज किती वर्षांपासून प्रलंबित आहे याचेही वर्गीकरण केले आहे, जसे की 2024, 2023 किंवा 2022. सर्वात महत्त्वाची तिसरी यादी आहे ज्यामध्ये सर्वाधिक त्रुटी आढळल्या आहेत आणि यामुळेच पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी यादीतून बाहेर पडले आहेत. सरकारने कर्जाचा एकूण आकडा किती असेल आणि किती निधी लागेल यावर विचार करताना एक गोष्ट अतिशय गांभीर्याने लक्षात ठेवली आहे. ही कर्जमाफी केवळ घोषणा नाही, तर ती अनेक अटी आणि शर्तींनी युक्त असणार आहे. याचा अर्थ असा की 2017 किंवा 2019 सारखी ही सरसकट कर्जमाफी नसेल हे आता जवळपास 100% स्पष्ट झाले आहे. सरकारचा मुख्य हेतू असा आहे की ज्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची निकड आहे आणि जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज फेडू शकले नाहीत त्यांनाच याचा लाभ मिळावा. या अटींमुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. आता आपण कागदपत्रांच्या तांत्रिक बाजू समजून घेऊया. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. यामध्ये तुमचा नवीन 7/12 उतारा, आधार कार्ड, 8अ उतारा आणि तुमचा बँक खाते क्रमांक ही प्राथमिक कागदपत्रे आहेतच. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो अनेक शेतकरी विसरत आहेत तो म्हणजे तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर. जर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक आधारला जोडलेला नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करताना अडथळा येईल आणि तुमचे नाव पात्र यादीत असूनही तुम्हाला लाभ मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, सध्या हवामानासोबतच राजकारणातही कर्जमाफीची वारे जोरात वाहत आहेत. पण या वाऱ्यात तुमची नौका सुरक्षित पार लावण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्या एका गोष्टीमुळे टांगणीला लागू शकते ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड. अनेकांना वाटतं की 7/12 आहे म्हणजे सगळं काही सेट आहे, पण आता तसं नाही. केंद्र आणि राज्याच्या नवीन धोरणानुसार तुमची शेती आता डिजिटल होणार आहे. त्यामुळे तातडीने महा-ई-सेवा केंद्रात जाऊन तुमचा VK नंबर मिळवा. हा तुमच्या शेतीचा आधार कार्ड नंबर आहे, ज्यावरून सरकारला तुमची जमीन, पीक आणि कर्जाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. बँका आता केवळ कागदपत्रे जमा करणार नाहीत, तर तुमच्या कर्जाचा पूर्ण इतिहास तपासणार आहेत. प्रत्येक शाखेत एक नोडल ऑफिसर तुमच्या कर्जाचा विनियोग, हप्ते आणि खाते थकबाकीत जाण्याचे कारण तपासेल. राज्यात 31,000 कोटींची थकबाकी असल्यामुळे सरकार आता प्रत्येक रुपयाचा हिशोब पारखूनच कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे. येथे एक मोठी गुंतागुंत आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत आहेत त्यांना कदाचित पूर्ण कर्जमाफीऐवजी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. बँका वसुलीसाठी तुम्हाला हप्ता भरा किंवा वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी फोन करू शकतात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत सरकारचा अधिकृत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत मोठी रक्कम भरण्याची घाई करू नका. चुकून कर्ज पूर्ण बंद केल्यास तुम्ही तांत्रिकदृष्ट्या नियमित कर्जदार ठराल आणि मोठी कर्जमाफी हुकून केवळ 50,000वर समाधान मानावे लागेल. यावेळेस सरकार केवळ कागदपत्रे नाही तर तुमची एकूण आर्थिक कुंडली तपासणार आहे. जर तुम्ही आयकर भरत असाल किंवा तुमचे शेती व्यतिरिक्त इतर मोठे उत्पन्नाचे स्रोत असतील तर तुम्ही या योजनेतून बाद होऊ शकता. 70 लाख शेतकरी अपात्र ठरण्यामागे हेच मुख्य कारण आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची यादी. बँकेत जाऊन तुमचे KYC अपडेट आहे की नाही याची खात्री करा. फार्मर आयडी आणि VK नंबरची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. संभ्रम असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, हे सगळं ऐकून डोळे उघडलेत का? अजूनही जर तुम्ही त्या जुन्या 7/12च्या कागदावर विसंबून शांत बसला असाल तर लक्षात ठेवा, ही तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. 31,000 कोटींचा हिशोब सरकार चुकता करणार आहे आणि जर तुमचा फार्मर आयडी किंवा VK नंबर नसेल तर सरकारला तुम्हाला डावलण्यासाठी 1 सेकंदही लागणार नाही. प्रशासन कठोर झाले, मग तुम्ही गाफील का आहात? दुसरी महत्त्वाची गोष्ट, बँकांचे फोन आले किंवा लगेच खिसा रिकामा करायला धावू नका.
ते त्यांचं टार्गेट पूर्ण करायला बसलेत, तुमचं भलं करायला नाही. जोपर्यंत अधिकृत GR येत नाही तोपर्यंत शांत राहा. 30 सप्टेंबर 2025 ही तारीख आता जाहीर केली. या तारखेच्या आधीचेच फक्त कर्ज माफ होणार, पण ज्यांनी ऑक्टोबरमध्ये कर्ज काढलंय त्यांचं काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित करत आहे. चुकूनही तुम्ही मोठी रक्कम जर भरली तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्या आणि त्या 50,000च्या तुकड्यावर समाधान मानून घ्यावं लागेल. मला कमेंट्समध्ये आत्ताच्या आत्ता सांगा तुमची बँकेतली स्थिती काय आहे. अडचण असेल तर विचारा, घाबरून बसू नका आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जो अजूनही भ्रमात जगतोय. माहिती वेळोवेळी मिळाली नाही तर तुमचंच नुकसान आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण इथं फक्त सत्य आणि कडक भाषेतच माहिती मिळेल. फसवणूक टाळायची असेल तर सतर्क राहा. जय जवान जय किसान.